नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे हे जे विचार करत असतात, कारण लीलाला काय सरप्राईज द्यायचं हा प्लॅन हे जे करत असतात. कारण 31ची जी पार्टी होणार असते त्या पार्टीमध्ये एजे म्हणत असतात की लीलाला आपण छान असं सरप्राईज दिलं पाहिजे. हा विचार एजेंच्या डोक्यात सुरू झालेला असतो. एजेंना आठवत असतं जेव्हा लीलाला ती गुलाबाची फुलांचे बुके दिलेले असतात तेव्हा लीला किती खुश झालेली असते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती मुलगी आनंद मानत आहे हे एजेंच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर एजे विचार करत असतात त्याचवेळी दुर्गाची तिथे एंट्री होते आणि दुर्गा म्हणते, एजे न्यू इयरच्या पार्टीची गेस्ट लिस्ट आहे, तुमच्याकडून जर आणखी काय ॲड करायचं असेल तर ते सांगा मला, काही माझ्या चुका असतील तर त्याही सांगा, मी त्या करेक्ट करून घेईल असं दुर्गा म्हणत असते. त्याचबरोबर एजे ती लिस्ट पाहतात आणि दुर्गाकडे पाहू लागतात. तेव्हा दुर्गा म्हणते, एजे काय झालं? तेव्हा एजे सांगतात की मला काय वाटतं माहिती आहे का, हे सगळं करणं गरजेचं नाही आहे. ह्यावेळेस न्यू इयरची पार्टी ही घरीच असेल आणि त्याची सगळी अरेंजमेंट ही मी केलेली असेल. एजे जेव्हा असं म्हणत असतात तेव्हा दुर्गाला मात्र धक्काच बसलेला असतो. दुर्गा म्हणत असते काय? तेव्हा एजे सांगतात की हो, त्या पार्टीची पूर्ण अरेंजमेंट मी केलेली असणार आहे आणि सगळं व्यवस्थित असणार आहे. तेव्हा एजे बोलून जातात की ही पार्टी मला लीलासाठी स्पेशल करायची आहे आणि हे एजेंचं बोलणं असतं. त्यावेळेस मात्र दुर्गा विचारच करत असते. दुर्गाचं असं असतं की म्हणजे दुर्गाला कळायचं बंद झालेलं असतं नक्की एजे काय बोलत आहेत, नक्की त्यांना काय करायचं आहे हा प्रश्न दुर्गाला पडलेला असतो. एजे म्हणत असतात की हो, सगळी थीम, सगळं डेकोरेशन सगळं मी पाहणार आहे आणि या सगळ्या गोष्टी स्वतः मी जातीने तिथे पाहणार आहे असं एजेंचं म्हणणं असतं. त्याचबरोबर दुर्गाला प्रश्न पडलेला असतो. एजे म्हणतात की ह्या वर्षीची जी पार्टी आहे ती आपल्या घरी होणार आहे. दुर्गा मात्र तिथून जाते. दुर्गा विचार करत असते की हे काय बोलले ते एजे आत्ता, कारण हे सगळं पॉसिबल होऊ शकतं का हा प्रश्न दुर्गाला पडलेला असतो. इकडे लीला किचनमध्ये काम करत असते, खूप खुश असते आणि त्याचवेळी आजी तिथे येतात. आजी म्हणतात काय चाललंय हे, कारण हातामध्ये चमचे वगैरे घेतलेले असतात आणि लीला मात्र आनंदाने तिथे उड्या मारत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणतात की काय चाललंय हे, मला माहिती आहे कोणीतरी आज जाम खुश आहे. तेव्हा लीला म्हणते म्हणजे? तेव्हा आजी म्हणतात हो, मला माहिती आहे, कारण आज गुलाबाची फुलं मिळालेली आहेत ना. तेव्हा लीला हसतच असते. लीला म्हणत असते की काय हो आजी, तुम्ही मला असं काय चिडवत आहात? तेव्हा आजी म्हणतात खरं आहे की नाही ते सांग बरं, मला मिळालेली आहेत की नाही गुलाबाची फुलं? हे म्हटल्यानंतर लीला पण खुश झालेली असते. तेव्हा आजी म्हणतात कसं आहे माहिती आहे का, तू 3 सुनांची सासू असलीस तरी तुझी सासू मी आहे ना, ही गोष्ट नाकारता येणार नाही. हे जेव्हा आजी सांगत असतात तेव्हा मात्र इकडे लीला पाहतच असते. तर आजी म्हणत असतात की सगळं व्यवस्थित होणार आहे. अगं बघ आधीराम इथून पुढे कसा असेल, त्याच्यामध्ये चेंज झालेला असणार आहे. या सगळ्या गोष्टी आजी लीलाला सांगत असतात. लीलाला त्या समजून सांगत असतात, कारण आधीराम कसा आहे हे आजींचं म्हणणं असतं. आजींचं म्हणणं आहे की आधीरामला समजून घेतलं पाहिजे, कसं त्याच्या आयुष्यात तो प्रसंग घडून गेलेला होता त्यानंतर तो असा झालेला आहे. खरं तर माझा आधीराम तसा नाही असं आजींचं म्हणणं असतं. परंतु इकडे लीला मात्र जाम खुश असते, कारण एजेंनी तिला गुलाबाची फुलं दिलेली असतात. या गोष्टीचा आनंद लीलाला जास्तच झालेला असतो. त्याचबरोबर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही पाहत असतात. त्यांच्या दोघींचंही म्हणणं असतं की हे काय आहे, म्हणजे एजेंनी गुलाबाची फुलं दिलेली आहेत, ही गोष्ट त्यांना सहनच होत नसते. त्यांचं असं म्हणणं असतं की कसं शक्य आहे. मग त्या धावतच दुर्गाकडे येतात आणि दुर्गाला सांगू लागतात की एजेंनी लीलाला गुलाबाच्या फुलांचा बुके दिला आहे. दुर्गा म्हणते काय सांगताय तुम्ही हे? तेव्हा ह्या दोघी म्हणतात की हो, आत्ताच आम्हाला कळलेलं आहे. तेव्हा लीलाच्या बाबतीतलं दुर्गाला समजतं आणि दुर्गा विचार करू लागते, म्हणजे एजे जे न्यू इयरच्या पार्टीच्या बाबतीत बोलत होते ते पण खरंच आहे. म्हणजे एजेंनी ठरवलेलं आहे की ही पार्टी लीलासाठी खास करायची आहे आणि म्हणूनच एजे हे सगळं करत आहेत. मला ना कळतच नाही आहे. मग दुर्गा त्या दोघींना सांगू लागते की तुमच्या दोघींवरती मी एक जबाबदारी देत आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. नक्की एजेंचा काय प्लॅन आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा या दोघीही खुश होतात आणि म्हणू लागतात की हो, नक्कीच हे सगळं आम्ही व्यवस्थित मॅनेज करू असं इकडे दुर्गाला सांगत असतात. त्याचबरोबर दुर्गा म्हणत असते की काहीही झालं तरीही मला असं वाटतंय की आपल्याला ह्या गोष्टी कळल्याच पाहिजेत असं दुर्गाचं म्हणणं असतं.
आणि त्याचबरोबर दुर्गा म्हणत असते की लवकरात लवकर हे सगळं कळलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रेवतीला यश फोन करत असतो, परंतु रेवती काही फोन उचलत नसते. रेवती तिचे जे कॉल्स आहेत बेकरीचे ते अटेंड करत असते. तिला मात्र यशचा फोन उचलायचा नसतो. ती म्हणू लागते की ह्याच्याशी बोलले तर माझा टाईमपास होईल. आज एकटीने मी न्यू इयरच्या केकच्या 200 केकची ऑर्डर पूर्ण केलेली आहे आणि मला कामावरती फोकस करायचा आहे. मला याच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मला टाईमपासही करायचा नाही. आणि इकडे यश मात्र म्हणत असतो की अगं रेवू फोन उचल ना, परंतु रेवू मात्र फोन उचलतच नसते. आणि तेवढ्यातच किशोर तिथं आलेला असतो आणि किशोर यशला म्हणतो की काय रे, न्यू इयरचं काही प्लॅनिंग वगैरे, रेवतीला घेऊन बाहेर फिरायला वगैरे जाणार आहेस की नाही, असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे किशोरला यश सांगत असतो की नाही, काहीच नाही आहे, कारण रेवती फोनच उचलत नाही आहे, ती बोलतच नाही आहे. तेव्हा किशोर म्हणू लागतो की अरे असं झालं आहे का, मग एक काम कर, कसं आहे माहिती आहे का, तिला तेवढा वेळ हवा आहे तर तो वेळ दे तिच्यासाठी, कारण तेवढा वेळ दिला तर ती ह्या सगळ्यातून बाहेर पडेल. आणि तूही तिला मग डिस्टर्ब नको करूस, तूही फोन नको करूस, तिला वेळ दिला तर ती ह्या सगळ्यातून बाहेर पडेल आणि स्वतःहून तुला कॉल करेल, कारण तिला तेवढा तिच्यासाठी तिच्या कलेनं घेणं गरजेचं आहे. असा सल्ला किशोरने दिलेला असतो आणि यश निघून आत जातो. तेव्हा किशोर मात्र म्हणत असतो की साले साले, आणि किशोर हे सगळं बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं किशोरला मात्र आनंद झालेला असतो. किशोर म्हणतो की काहीही झालं तरीही मी तुझ्यामध्ये कसा वणवा पेटवणार आहे बघ, कारण तुम्हाला दोघांना मी एकत्र येऊच देणार नाही. हे सगळं किशोरचं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर विश्वरूप म्हणजे एजंटचा PA विश्वा तिथं आलेला असतो आणि जे सांगत असतात की मी जे सगळं सांगितलेलं आहे ते सगळं त्या पद्धतीनं झालं पाहिजे. लीलासाठी हे सगळं मला स्पेशल करायचं आहे. विश्वरूपचं मात्र म्हणणं असतं की लीला वहिनींना आय लव्ह यू म्हणून टाका ना, असं बोलणं चालू असतं. विश्वरूपला एक ज्वेलरी शॉपमधून कलेक्ट करायला सांगितलेलं असतं. एजंटने ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवलेली असते आणि विश्वरूपने जाऊन ते पार्सल जे आहे ते कलेक्ट करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की विश्वरूप निघालेला असतो. लक्ष्मी आणि सरस्वती तिथे येतात आणि म्हणतात की पार्टीची काय काय तयारी करायची आहे ते आम्हाला सांगितलं एजंटनी. तेव्हा विश्वरूप म्हणू लागतो की कसं शक्य, मी एजंटचा PA आहे, त्यामुळं एजंटनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. परंतु यांचं असं म्हणणं असतं की नाही, शक्यच नाही, एजंटनी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि हे सगळं आम्हीच पाहणार आहोत, ह्या दोघीजणी म्हणत असतात. कारण एजंटना माहिती आहे की तू मोठी जबाबदारी पार पाडू शकत नाही. तेव्हा विश्वरूप म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, म्हणून तर एजंटनी मलाच सांगितलेलं आहे की लीला वहिनींसाठी सरप्राईज काय करायचं आहे, तुम्हाला सांगितलं का ते. आणि विश्वरूपला त्या दोघीजणी ज्यूस द्यायचं निमित्त काढून त्याच्याकडून माहिती काढून घेत असतात आणि बिचारा भोळा विश्वरूप हे सगळं त्यांना सांगून टाकतो. आणि मग त्या पुन्हा ज्यूस मागतात तर त्याला ज्यूस हवं असतं तर त्या दोघी म्हणतात नाही नाही जा, आणि असं म्हणत त्याला पाठवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे किशोरने आता विक्रांतला बोलवून घेतलेलं असतं आणि विक्रांतला म्हणत असतो की काही झालं तरी आता शेवटचा घाव आपल्याला टाकायचा आहे. जर रेवती आणि यशचं लग्न मोडलं तरच लीला आणि अजय हे वेगळे होऊ शकतात, अन्यथा त्यांच्या दोघांमध्ये कधीच वाद होणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणतो की आता असा घाव टाकायचा आहे की न्यू इयरची त्यांची पार्टी स्पॉईल करायची आहे. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी तिघीही कामाला लागलेले असतात. हे जे सरप्राईज देणार आहेत, हे जे लीलाला प्रपोज करणार आहेत, ह्याचा अंदाज त्यांना लागलेला असतो आणि त्या तिघीजणी कामाला लागलेल्या असतात. दुर्गा म्हणत असते की काहीही झालं तरी एजंटनी प्रपोज करता कामा नये, असं दुर्गाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरस्वती आणि लक्ष्मीला कामगिरी दिलेली असते की काही करून त्यांचा जो प्लॅन आहे तो आपल्याला स्पॉईल करायचा आहे आणि त्या दोघीजणीही त्या कामगिरीवरती आता सज्ज झालेल्या असतात. तर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी विचार करत असतात आणि त्यांना एक प्लॅन सुचतो. मग त्यांनी आता लीलाकडे जातात आणि लीलाला म्हणतात की न्यू इयरच्या पार्टीसाठी थीम खूप इम्पॉर्टंट असते. एजे किती परफेक्ट आहेत ते माहितीच आहे. जे कोणी आपल्या स्वतःच्या थीमवरती विचार करेल, जास्त विचार करून अभ्यासपूर्वक थीम बनवलेली असेल त्याच्यावरती एजे इम्प्रेस होतात. आणि मग इकडे लीला म्हणत असते तुम्ही अशी कपडे घालता, तेव्हा ते सांगतात की हो, थीम असेल त्या पद्धतीने आम्ही राहत असतो. लीलाला मात्र ते फोटो बघून थोडा धक्का बसलेला असतो आणि त्या दोघीजणी लीलाला येड्यात काढत असतात. लीलाला म्हणतात की ठीक आहे, मग तुम्ही अशाच साध्या कपड्यात या लीला, कसं आहे आम्ही तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगितले, न्यू इयरच्या पार्टीसाठी सगळं स्पेशल असतं, एवढं लक्षात ठेवा. लीला इकडे म्हणू लागते की ठीक आहे, न्यू इयरची पार्टी ही मी स्पेशलच करणार आहे आणि माझी थीम ही खासच असणार आहे.
असं लीलाने इकडे ठरवलेलं असतं. आणि लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींना खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांनी पुन्हा एकदा लीलाचा पोपट केलेला असतो असं त्यांना वाटत असतं. आता विश्वरूपला ज्वेलरी शॉपमधून एक गिफ्ट आणायला सांगितलेलं असतं. विश्वरूपने ते पार्सल आणलेलं असतं आणि एजंटच्या हातात दिलेलं असतं. एजंटनी लीलासाठी खास असं लॉकेट बनवायला सांगितलेलं असतं, कारण त्या लॉकेटमध्ये जे पेंडन असतं हार्ट शेपचं, त्याच्यामध्ये एक साईडला एजंटचा आणि दुसऱ्या साईडला लीलाचा फोटो असतो. आणि ते पेंडन असलेलं लॉकेट एजे लीलाला गिफ्ट करणार असतात. एजे ते लॉकेट हातात घेतात आणि पाहू लागतात, तर त्यांना धक्का बसतो, कारण त्याच्यामध्ये सेम एका साईडला लीलाचा आणि एका साईडला एजंटचा फोटो असतो. इकडे दुर्गाला चक्कर येऊ लागलेली असते आणि ती म्हणत असते की एजे आणि लीला कधीच एकत्र आले नाही पाहिजे. तेव्हा किशोर तिथे येतो, तिला सावरतो, कारण ती चक्कर येऊन पडत असते. किशोर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नको. काही झालं तरी मी आहे ना, मी कधीच त्यांना एकत्र येऊ देणार नाही. त्यांच्या न्यू इयरच्या पार्टीमध्ये, त्यांच्या प्रपोजलच्या पार्टीमध्ये मी असा सुरुंग लावणार आहे की कळणारही नाही कोणाला, आणि ते कधीच एकमेकांना प्रपोज करू शकणार नाहीत. कारण किशोरने असा प्लॅन केलेला असतो की दुर्गाला इम्प्रेस करण्यासाठी यश आणि रेऊचं लग्न मोडायचं, आणि त्याचबरोबर इकडे त्यांचं लग्न मोडलं की एजे आणि लीला पण एकमेकांपासून दूर जातील, असा त्याचा प्लॅन असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.